शेतकरी मित्रांनो आणि पशुपालकांनो सावधान. आपण दिग्रस तालुक्यात होऊ घातलेल्या तालुकास्तरीय पशुपक्षी स्पर्धेमध्ये सहभागी होत आहात का? तर मग या ठिकाणी बक्षीस वाटपादरम्यान राजकारण होण्याची दाट शक्यता आहे. तोंड पाहून बक्षीस देऊ शकतात, तरी आपण या निरीक्षकांच्या निर्णयाकडे बारीक लक्ष देऊन राहावे. काही संशय किंवा अडचण वाटल्यास मूक नायकच्या टीम सोबत संपर्क साधावा. मूक नायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार. तर चला पाहूयात तालुकास्तरीय भव्य पशु प्रदर्शनी निमित्तची एक विशेष बातमी. दर्शकांनो, आपणास माहीतच असेल, शासकीय कार्यक्रमाला एक प्रोटोकॉल असतो. त्या ठिकाणी बोलावणाऱ्या पाहुण्यांसाठी एक क्रमवारी असते. स्थानिक पासून ते वरिष्ठ अशी त्यांची क्रमवारी असते आणि तशी असायलाच पाहिजे. परंतु उद्या दिनांक 1 मार्च रोजी होऊ घातलेल्या तालुकास्तरीय भव्य पशु प्रदर्शनी कार्यक्रमात यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांना दुय्यम स्थान दिल्याचे लक्षात येत आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला जे राजकीय मंडळी बोलवण्यात आली त्यात एकाचाही पशुसंवर्धन विभागाशी संबंध असल्याचा दिसून येत नाही. इतर तालुक्यातील राजकीय मंडळींना बोलावले, मात्र स्थानिक खासदारांना दुय्यम स्थान कशासाठी? म्हणजेच या ठिकाणी पशुसंवर्धन विभाग दिग्रस यांच्याकडून प्रोटोकॉलची अशी केल्याची बाब उघडकीस आली आहे. शासकीय कार्यक्रमात राजकारण कसे करायचे हे दिग्रसच्या पशुसंवर्धन विभागाने दाखवून दिले आहे. असे असेल तर कार्यालयात राजकारण कशासाठी? म्हणजे कर्मचारी सुद्धा आता राजकारणात सक्रिय झाले आहेत का? अशी माहिती मूक नायकच्या निदर्शनास येत आहे. असो, काही हरकत नाही. तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आणि पशुपालकांना विनंती करण्यात येते की उद्याच्या होऊ घातलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे आणि सतर्क राहावे. धन्यवाद.